जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार बंधू जागो रे. आज हे गाणं, हे पद्य विधिमंडळात सुद्धा गाजलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्या पद्धतीने या गाण्याची परिस्थिती मांडून वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या या इनाम जमिनीची जी परिस्थिती आणि बीड आणि सांगली जिल्ह्यातल्या या इनाम जमिनीची ज्या परिस्थितीची अवस्था मांडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीनं माफियांनी ही जमीन कशा पद्धतीने लाटली आणि कशा पद्धतीनं या बोकाळलेल्या जमिनीवर आपली स्वतःची मक्तेदारी दाखवण्याचा प्रयत्न केला, याची भूमिका मांडत मांडत ज्या पद्धतीच्या ताशोरे सरकारवर ओढले ना, खऱ्या अर्थानं त्या ताशोऱ्यांची मला कीव आली. कारण ज्या परिस्थितीत हे आज वागतायत, ज्या परिस्थितीत लोक राहतायत आणि ज्या पद्धतीचा अनागोंदी कारभार निर्माण झालाय, त्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे हे खऱ्या अर्थानं तपासलं पाहिजे. ज्या पद्धतीने इनाम जमिनीचा जो प्रकार आहे आणि खऱ्या अर्थानं देवस्थानांना दिलेल्या या जमिनी कशा पद्धतीनं गिळंकृत करण्यात आल्या आणि कशा पद्धतीने याची मक्तेदारी दाखवण्यात आली, याचा जर थोडासा पुनर्निरीक्षण केलं किंवा सिंहावलोकन केलं तर अनेक घटना या पटलावर येतील. आणि वास्तविक स्वरूपात या पटलावर येण्यासाठीच आजचं हे विश्लेषण. मित्रांनो, हे विश्लेषण याच्यासाठी करायचंय की आम्ही कशा पद्धतीनं आत्मविस्मृत होत गेलो आणि सामाजिक परिस्थितीला आणि ज्या धर्मजागरणाच्या विषयाला या जोडलेल्या या परिस्थितीला आम्हाला कोणी मुकायला सांगितलं आणि वास्तविक स्वरूपात हे ज्या परिस्थित्या मांडल्या जात आहेत आणि ज्या पद्धतीनं अंगलट आलेले विषय जेव्हा समोर आणण्याचे प्रयत्न केले जातात ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं याला राजकारण म्हणावं की काय अशीच भूमिका तयार होते. त्यामुळे या विषयाची खरी गांभीर्य काय, या विषयाचे पडसाद काय आहेत आणि ही परिस्थिती कुठून फोपावली, याचं सविस्तर विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. संघाचं ते पद्य जागो तो एक बार हिंदू जागो रे. कदाचित कधी कधी मुख्यमंत्री बोलताना काही काही शब्द बदलतात याच्यासाठी की ज्या परिस्थिती भूमिका या ज्या ठिकाणी बोलतात त्या ठिकाणी काही शब्द बदलतात. ते जब जागे ते जब बाल शिवाजी भाग गए सब मुल्ला काजी असा हा शब्द आहे. त्या ठिकाणी भाग गए सब पाजी पाजी असं शब्द वापरून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या धर्मावर आणि या देशावर अतिक्रमण करण्यासाठी आलेली जमात, या पद्धतीनं याचं सगळ्यात मोठी भूमिका या आमच्या देवस्थानांच्या संदर्भातून लाटल्या गेली आणि वास्तविक स्वरूपात ह्यालाच पोषित करणारी एक व्यवस्था म्हणजे सेक्युलरिझम, ज्याला आम्ही धर्मनिरपेक्षवाद असं म्हणतो, त्याला पोचणारी मंडळी आज खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नाला ज्या पद्धतीनं कटघऱ्यात उभ्या करतायत, त्याच्यावर आरोपाचा भडीमार करतायत. परंतु खऱ्या अर्थानं हे आरोपाचे भडीमार आणि हे जे प्रश्न उपस्थित करतायत ना, ते किती धुतल्या तांदळाचे तपासणं गरजेचं आहे. कारण की ज्या विचारांना घेऊन यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या आणि वास्तविक स्वरूपात आजपर्यंत हिशोब फक्त हिंदू मंदिरांना देण्याची वेळ आलेली. कधी मस्जिदीच्या जमिनीच्या संदर्भात त्यांनी कधीही विचार केलेला नाही. आणि आता जो कायदाही जो येतोय तो हिंदू देवस्थान खालसा अधिनियम म्हणजे अधिनियम 2026 काहीतरी अशा पद्धतीचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक स्वरूपात याला जबाबदार दोन्ही आहेत. कारण ज्या वेळेस ज्या परिस्थितीत या मंदिरांना जी मिळकत मिळाली, ज्या पद्धतीची ही स्थावर मालमत्ता त्यांना दान करण्यात आली, ती दान करण्याच्या मागे खूप मोठी उदात्त हेतू होते. आणि उदात्त हेतू ह्याच्यासाठी होते की हे धर्मसंस्थान एका वेगळ्या मोठ्या समीकरणांना जोडणार होतं.
ज्या काळात भूमिका ही सामाजिक परिस्थिती जोडणारी होती आणि ज्या पद्धतीने या संस्थानांच्या माध्यमातून धर्मजागरणाचं जे काम व्हायचं, ज्या पद्धतीने धर्मजागृत करून सामाजिक परिस्थितीसाठी एक समाज व्यवस्था तयार करायची, त्यावेळेस शासन एवढं प्रभावी नव्हतं. किंवा ज्या पद्धतीनं माननीय जयंत पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने मांडलं की ज्या निजामाने आई तुळजाभवानींना 3,000 का 3,500 जमीन एकर दान केली, हे दान निजामाने नाही केले साहेब. निजाम त्या काळातल्या त्या भूमिकेत होते आणि महसुली दप्तरी नोंद करण्यासाठी कशा कशा भूमिका मांडण्यात आल्या हे तुम्हालाही चांगलं माहिती. त्यामुळं नाही त्यांच्या नावाने सेक्युलरिझमचा ढोल वाजून त्या गोष्टीला त्यांच्यावर थोपू नका. मान्य आहे, मंदिराच्या 3,500 एकर जमिनीची जी मिळकत होती, पण त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे आणि कुणी कुणी कुंपण खाल्लंय, कशा पद्धतीने कुंपण खाल्लंय आणि या सेक्युलरिझमच्या नावाखाली ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या त्याची पडताळणी मात्र जयवंतराव तुम्हाला कधीच करता येणार नाही. कारण की ती जर केली तर खऱ्या अर्थानं सामाजिक विमोड आणि सामाजिक परिस्थिती ही विकोपाला जाईल. कदाचित मतदारांच्या ज्या भूमिका आहेत आणि जी वोट बँकची परिस्थिती तीही निष्ठत जाईल. त्यामुळं ज्या झालेल्या भूमिका आणि ज्या पद्धतीची मांडलेली ही कैफियत, ज्या पद्धतीने या इनाम जमिनीच्या माध्यमातून स्वतःची गलेलठ्ठपणा तो आधीही होत होता. विचार करा, जेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेव्हा सिलिंग ऍक्ट आणला आणि 50 एकरच्या वर जमीन न ठेवायची परिस्थिती मांडली, त्यावेळेस किती असे देवस्थान तयार झाले, त्याची कधी तुम्ही आकडेवारी मोजली का? त्यावेळेस जमिनी वाचवण्यासाठी, जमिनी संवर्धन करण्यासाठी असे हजारो न्यास नोंदणी कार्यालयात ट्रस्ट निर्माण झाली आणि या हजारो ट्रस्टच्या जमिनी आजही त्याच जमिनी त्याच्याच नावाने आहेत. मग या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी ज्यांच्या होत्या त्यांनी ज्या पद्धतीने हे ट्रस्ट तयार केले आणि ट्रस्टच्या नावाने या जमिनी सुखरूप करण्याचा प्रयत्न केला, आज वास्तविकता त्यांच्या मनातली ती भूमिका कधी जाणारच नाही. जरी पिढ्या बदलल्या असतील, जरी घड्या बदलल्या असतील, तरी ही परिस्थिती हे मालक आजही स्वतःलाच समजतात, भलेही ते मंदिराची विश्वस्त जरी असतील तरी. आणि अशा पद्धतीच्या भूमिका सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडल्या जातात ना, त्या मांडलेल्या गोष्टी या समाज उद्धारासाठी होत्या, त्या ठिकाणच्या विकास परिस्थितीसाठी होत्या, त्या ठिकाणी त्या पद्धतीने शैक्षणिक संस्थांचं एक चांगलं जाळं निर्माण करण्यासाठी होते. परंतु शेवटी ज्या यथा राजा तथा प्रजा या पद्धतीचे राजे या मतपेटीने तयार केले आणि ज्या पद्धतीची प्रजा त्यांची भूमिका होती प्रजेसाठी, त्या पद्धतीच्या प्रजेमधल्या भूमिका तशा पद्धतीने संस्कार होत गेले आणि या संस्कारामुळे आज ज्या पद्धतीचं दुःख मांडण्याची वेळ तुमच्यावर विधानसभेत आली, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की हे संस्कार कशा पद्धतीने रुजवण्यात आले आणि कशा पद्धतीने याला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन मिळत गेलं हे थोडं तपासलं पाहिजे. त्यामुळं जे आज फक्त नावासाठी आणि परिस्थितीसाठी जरी इकडून तिकडून इकडं झाले असतील, तरी त्यांच्या मानसिकता काही बदललेल्या नाहीयेत. आणि राहिली कार्यपालिका कशा पद्धतीनं निर्डावून ठेवली आणि कशा पद्धतीनं या सगळ्या कार्यप्रणालीचा वापर केला. वास्तविक स्वरूपात तुमच्याकडेच ही भूमिका होती की या कार्यपालिकेला शिस्त लावणं, कार्यपालिकेला कामाची परिस्थिती दाखवणं. पण कार्यपालिकेला जेव्हा आपल्या मतलबाची परिस्थिती दाखवण्यासाठी आपल्या पद्धतीनं मजबूर करण्यात आलं आणि त्यावेळेसचे भजे जिलबीवाले जे अधिकारी होते आता ते मलिदा आणि बासुंदी खाऊ लागले, तर त्याला आता रोखणार कोण आहे? आणि वरून किती जरी आम्ही पेन्सिलिनचे इंजेक्शन दिले तरी ज्या पद्धतीच्या भूमिका या कार्यप्रणालीच्या अंगात झाल्यात ना, त्या कार्यप्रणालीच्या भूमिका कधीही देशातल्या आता बदलणं, जेव्हा सिस्टीम बदलेल आणि जेव्हा लोकांमधली ही आत्मकेंद्रित वृत्ती बदलेल ना, तेव्हा ही सिस्टीम बदलणार आहे. त्यामुळं हे अशा पद्धतीच्या दिखाव्यातून, अशा पद्धतीच्या भूमिकेतून
प्रश्न कधी सुटणार नाहीत. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचे अपहार झाले आणि ज्या पद्धतीच्या या कागदी घोडे नाचवून ज्या पद्धतीच्या मिळकती बदलण्यात आल्यात ना, त्याला जबाबदार कोण आहे जरा ह्याची तसदीक घेणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या गाण्याला तुम्ही महत्वाच्या भूमिकेत मांडण्याचा प्रयत्न केला, ते पद्य खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी, ती कार्यकर्त्यांमधली चेतना वाढवण्यासाठी आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आमच्या भारतातल्या महापुरुषांनी ज्या पद्धतीच्या सकारात्मक भूमिका दाखवल्या, जेव्हा परिस्थिती विपरीत असताना ज्या पद्धतीच्या परिस्थितींनी या देशाला भूमिका देण्याचा प्रयत्न केला, त्या भूमिकेचं गुणगान असलेलं ती पद्य आहे. त्यामुळं या पद्याच्या ओळी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या सभागृहात ज्या पद्धतीने मांडल्या आणि ज्या पद्धतीने या पद्याची भूमिका आणि हे जमीन लाटण्याचा प्रकार, हे दोन्ही विभक्त आहेत. कारण की हिंदू जागण्यासाठी ज्या पद्धतीने संचारलेले हे गीत सामाजिक परिस्थितीमध्ये नव चैतन्य निर्माण करून वास्तविक स्वरूपात हिंदू म्हणजे काय हे निर्देशित करण्यासाठी ते पद्य आहे. जेव्हा त्याच्या पुढचं पद्य आहे, तुम्ही शिवाजी महाराजांचं भूमिका पाहिली, पण त्याच्या पुढचं पद्य आहे, जब जागे ते गुरु गोविंद प्यारे, पांचों बेटे देश पे वारे, मचा दिया संग्राम हिंदू जागो रे. म्हणजे ती समर्पित करण्याची भूमिका सुद्धा या गाण्यांमध्ये आहे. फक्त चमक उठी तलवार हा विषय नाही. मग या सगळ्या संदर्भांना घेऊन जेव्हा भूमिका मांडली जाते आणि वास्तविक सत्य आणि परिस्थिती जर खऱ्या अर्थाने या भूमिकेतून जर कधी कधी बाजूला करण्याचा प्रयत्न केला जातो ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं मन खिन्न होतं. आता मुख्यमंत्री महोदय संघाचे स्वयंसेवक आहेत आणि कधी कधी शाखेचं बळ त्यांच्या अंगात येतं आणि जेव्हा एखादा जनसमूह असला तर त्यांना ती शाखाच वाटू लागते. त्यामुळे त्या चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी हे पद्य पुन्हा गायलं असेल. पण परंतु तुम्ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीचा एक भूमिका आणि ज्या पद्धतीनं एक व्यंग करण्यासाठी हे गाणं सभागृहात मांडून ज्या पद्धतीचा कायदा आणि म्हणजे या महसुली कायदा आणि ते देवस्थान इनाम याची सांगड घालण्याचा प्रयत्न करतायत ना, ते प्रयत्नच मुळात चुकीचा आहे. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला जोडण्यासाठी, हे पद्य समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी. पण ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचारी आणि ज्या पद्धतीच्या वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या व्यवस्थेला तुम्ही याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करताना तेव्हा खऱ्या अर्थानं खिन्नता वाटते. त्यामुळं जेव्हा पूर्ण पद्य माहीत असेल, जेव्हा त्याच्यातला मतितार्थ कळत असेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने या पद्याला सामाजिक परिस्थितीवर मांडावं आणि ज्या पद्धतीने शाखेतल्या त्या नवतरुणांना किंवा त्या बालमव संस्कारांना त्या पद्धतीने संस्कारित करीत त्यागाचे आणि तपस्येच्या दोन्ही गोष्टी सांगितल्या जातात. शिवाजी महाराज फक्त काय मोगलांची कत्तल करण्यासाठी नव्हते, तर शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीच्या संघटनात्मक भूमिका मांडून एक देश स्वराज्याची निर्मिती केली, स्वचं अस्तित्व निर्माण करून दिलं आणि जनता ज्या परिस्थितीत स्वराज्याची भूमिका गातात ना, त्यालाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती असं म्हटलं जातं. राजकीय वावड्या उठवण्यासाठी विषय वेगवेगळे येत असते, वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येत असते, पण कमीत कमी या पवित्र शब्दांना तरी कमीत कमी अपवित्र करून सामाजिक परिस्थितीचा कुठलाही संदर्भ कुठं देऊ नका, एवढीच विनंती. नमस्कार.